नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या ॲग्रोवड या चॅनलवरती मी याआधी सोयाबीन या पिकासाठी पहिली फवारणी आपण कोणती केली पाहिजे हा व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्या व्हिडिओच्या खाली मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की सोयाबीन हे पीक सध्या पिवळं पडत आहे. तर त्यावरतीच मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की सोयाबीन हे पीक पिवळं पडण्याचे मुख्य कारणे कोणती आहे, त्याचबरोबर यावरती आपण उपाय काय करू शकतो यावरती मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल. कारण काही शेतकरी काय करतात की व्हिडिओ पूर्ण बघत नाही, अर्धवट माहिती घेतात. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला चॅनल हा जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील शेतीविषयक तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल, योग्य मार्गदर्शन करेल. तर शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिवळे पडण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत हे आपण सर्वात प्रथम जाणून घेऊयात. तर पहिलं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन ही चुनखडीयुक्त आहे तर त्या शेतकऱ्यांची जमिनीतील सोयाबीन हे प्रामुख्याने पिवळं पडलेलं दिसून येत आहे सध्या. कारण अशा जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा हा व्यवस्थितरित्या होत नाही आणि परिणामी अन्नद्रव्य हे पिकाला मिळाले नाही की पीक हे पिवळं पडतं. मग ते कोणतंही दुसरं पीक असो, असं नाही की फक्त सोयाबीन हेच पीक पिवळं पडतं. त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे सतत पाऊस पडणे. तर सतत पाऊस पडल्यामुळेही सोयाबीन हे पीक पिवळं पडतं. कारण कंटिन्यू जर पाऊस पडला तर वातावरणामधील बदलामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही व्यवस्थित होत नाही, फोटोसिंथेसिसची क्रिया ही व्यवस्थित होत नाही आणि पिकाला अन्नद्रव्य निर्मिती ही व्यवस्थित न झाल्यामुळे सोयाबीन पीक हे पिवळं पडतं. तर हे झालं दुसरं कारण. यानंतर तिसरं कारण म्हणजे येलो मोझॅक व्हायरस. तर हा एक प्रकारचा व्हायरस आहे. यामध्ये झाडांचे पानं हे आखडले जातात आणि पिवळे पडतात. तर हे झाले मुख्य 3 कारणे. यावर आता उपाय म्हणून आपण कोणते स्प्रे घेतले पाहिजेत हे आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी पहिल्या स्प्रेमध्ये तुम्हाला चिलेटेड फॉर्ममधले जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे तर ते घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्सचर ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य हे प्रेझेंट असतील, न्यूट्रिएंट हे प्रेझेंट असतील. तर पिकामधील न्यूट्रिएंटची कमतरताही भरून येईल. व त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला बायोविटा-एक्स हे टॉनिकही घ्यायचं आहे. यामुळे झाडांना चांगली काळोखी येईल व झाडांचे चांगले फुटवे होऊन वाढही झपाट्याने होईल. तर या 2 औषधांचं कॉम्बिनेशन तुम्हाला घ्यायचं आहे. या औषधांचं प्रमाणही आपण जाणून घेऊयात. तर मायक्रोन्यूट्रिएंटचं हे जे प्रमाण आहे हे तुम्हाला प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम असं घ्यायचं आहे. व बायोविटा-एक्स हे औषधाचं प्रमाण हे तुम्हाला 30 ml प्रति पंपासाठी असं घ्यायचं आहे. तर हे झालं पहिलं कॉम्बिनेशन. यानंतर दुसरं कॉम्बिनेशन पण आपण जाणून घेऊयात. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पिकामधील फक्त अन्नद्रव्यांचीच जर कमतरता भरून काढायची असेल, वाढ नको असेल, तर यासाठी तुम्हाला या दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये फक्त चिलेटेड फॉर्ममधलं झिंक व चिलेटेड फॉर्ममधलं फेरस हे घ्यायचं आहे. तर या मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति पंपासाठी 25 ते 30 ग्रॅम असं घ्यायचं आहे, म्हणजेच प्रति 15 ते 20 लिटर पंपासाठी. यामुळे 100% पिकामधील पिवळेपणा नाहीसा होऊन काळोखी येण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या भागामध्ये सतत पाऊस पडत असेल आणि जर तुम्हाला फवारणी करणं शक्य नसेल तर तुम्ही खतांद्वारे पण पिवळेपणा नाहीसा करू शकता तुमच्या प्लॉटमधला. तर त्यासाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणारं अमोनियम सल्फेट नावाचं हे खत आहे. तर हे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये टाकू शकता. नक्कीच यामुळे झाडांचा पिवळेपणा हा नाहीसा होणार आहे आणि याचे रिझल्टही अतिशय चांगले आहेत. तर या तिन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक प्रयोग तुमच्या प्लॉटमध्ये करू शकता. एकतर तुम्ही स्प्रे करू शकता किंवा खताचा वापर करू शकता. तर हे झाले रासायनिक 3 डोस. तर मी तुम्हाला नैसर्गिक पण 1 डोस सांगणार आहे. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दूध जे आहे तर दूध घ्यायचं आहे व गोमूत्र घ्यायचं आहे. दुधाचं हे प्रमाण तुम्हाला 200 ml
प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे व गोमूत्रही तुम्हाला 200 ml प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे. या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये स्प्रे करायचं आहे. याचेही रिझल्ट चांगले आहेत, कारण दुधामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट हे प्रेझेंट असतात, सूक्ष्म अन्नद्रव्य हे प्रेझेंट असतात व त्याचबरोबर गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण हे भरपूर असतं. तर ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन जर तुम्ही फवारलं तर नक्कीच प्लॉटला चांगली काळोख येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. आणि महत्त्वाचा पॉईंट तर मी सांगणं विसरूनच गेले की जे अमोनियम सल्फेट जे खत आहे तर याचं प्रमाण तुम्हाला एकरी हे 25 किलो घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की जो सतत ओलावा राहतो प्लॉटमध्ये, अतिरिक्त जे पाणी असतं तर ते शोषण्याचं काम हे अमोनियम सल्फेट करतं. तर याचे रिझल्ट चांगले आहेत. नक्की तुम्ही अमोनियम सल्फेट पण घ्या आणि जर तुम्हाला शक्य झालं तर स्प्रे पण घ्या. तर यापैकी तुम्ही कोणताही एकाचा वापर करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल. कारण भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांचं सोयाबीन पीक हे सध्या पिवळं पडत आहेत. तर नक्कीच त्यांना यामुळे मदत होईल. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल हा सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते.